कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर आणि या पक्षप्रवेश सोहळ्यानिमित्त व्यासपीठावर विराजमान आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय लामटे साहेब, त्याचबरोबर लामटे गुरुजी, पुष्पाताई लामटे, आमच्याबरोबर सर्व बसलेले मान्यवर, त्याचबरोबर आज ज्यांचा प्रवेश होतोय आणि जे आपल्या पक्षात ऑलरेडी आहेत त्या सर्वांचं मी स्वागत करतो. उपस्थित बंधू भगिनींना नमन करतो. मित्रहो, खरं म्हणजे 8 तारखेला या राजूर गावात आमदार साहेबांनी एक जयंतीचा सोहळा आपण खरं म्हणजे केला, इकडे साजरा केला आणि त्याच्यानंतर 15 तारखेला एक कार्यक्रम झाला. आता त्याला जयंती सोहळा म्हणायचं की फक्त टीका टिप्पणी करण्याचा सोहळा म्हणायचं, असा माझ्यासारख्याला प्रश्न पडला होता. खरं म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे, पण पहिल्यांदा आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन आणि मुख्यत्वे मी आमदार साहेबांसोबत का याबाबतचं विश्लेषण करतो आणि मग नंतरच्या बाकीच्या मुद्द्यांचा परामर्श घेतो. खरं म्हणजे काय झालं, जेव्हा जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन जाहीर झाले आणि गटाचं आरक्षण आलं, मग हालचाली वाढल्या आणि काही लोक इकडून तिकडे तिकडून तिकडे सुरुवात झाली आणि ज्यांनी अनाभागा घेतल्या होत्या, शपथा घेतल्या होत्या की आम्ही बाप बदलणार नाही, मग ताई तिकडे गेल्या. नेमकं काय बदललं? फक्त 2च. जाऊन मोजा, मुस्लिम लीग वगळता सगळे झेंडे असतील, बरोबर ना मित्र? मला प्रश्न असा पडतो, एका बाजूला भाजप सोबत आई आणि दुसऱ्या बाजूला जो पुरोगामी पक्ष आहे, शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन जाणारा पक्ष आहे, असे पवार साहेबांचा पक्ष, नेमकं एकाच घरात या 2 विचारसरण्या कशा पुढे जातील असा मला प्रश्न पडतो. पण कार्यकर्त्यांना गंडवताना मात्र सांगितलं जातं का आई ऐकत नव्हती, माझा नाईलाज होता. अरे मग तुम्ही विखे साहेबांकडे गेलात ते कशासाठी? नाही का? व्हिडिओ पाहिला ना आपण सगळ्यांनी, बातमी पाहिली ना? मग प्रश्न असा पडतो, आई ऐकत नाही तर ते पोर मांग मांग काय करीत होतं गाडीचं? आणि त्या पोराला एक कर्णक्रिय बरं का. खरं म्हणजे बोलता बरंच इलेक्शन दरम्यान ठोकून काढू. ओ वकील साहेब हसू नका, लय पक्का पक्का बोलायची. अजून कमिंग टू द पॉइंट, आपण जेव्हा तात्विक बैठकीचा विचार करतो, अरे ज्या घरात कधी पक्ष रुजलाच नाही त्यांनी तात्विक बैठकीच्या गप्पा माराव्यात याचं मला नवल वाटतं. आणि मला प्रश्न असा पडतो, त्यांच्याबरोबर कोणतरी कार्यक्रमात एक जण होता, काय त्याचं नाव, ते मारुती का काहीतरी नाव आहे ना, हा तो एक माणूस होता. तो म्हणे हे राम लक्ष्मण मी त्यांचा मारुती. आईला मला ते राम लक्ष्मणाविषयी नाही बोलायचं, पण हा मारुती आणखीन वा नर आहे. चेहऱ्याकडे बघा ना, मारुती आहे का काय दुसरं आणखी काही आहे? अरे बाबा, तू कोणाचाच झाला नाही. मारुती राय किती ग्रेट, रामाशी एकदम प्रामाणिक. त्यांनी लालूशेठ दळवींना बरोबर घेतले. त्यांचे नेहमीच ठरलेलं वाक्य आहे की मी हनुमान नाही छाती फाडून दाखवायला, माझ्या छातीत फाडून दाखवली तर रामच दिसतील. अशा प्रकारचे आमचे हनुमान राया होते. मारुतराव, डॉक्टर अजित नवलेंना त्यांनी तुम्हाला लहानचं मोठं केलं, कार्यकर्ता म्हणून घडवलं, त्यांचंही पाकिट मारलं. त्यानंतर कोण आलं? आमचा नंबर, शिवसेना आणि मच्छिंद्र धुमाळ. त्यांनी त्यांचा फॉर्म भरण्यापासून पैसे खर्च करण्यापासून, वहिनी बरोबर आहे ना, सगळं केलं. अरे मच्छिंद्र धुमाळांचा सुद्धा पाकिट मारलं. त्यानंतर बाजीराव दराडे ज्यांनी उपसभापती केलं, त्यांचंही पाकिट मारलं. आणि आदिवासी दिनाच्या दिवशी नको ती असंसदीय भाषा वापरली, ऐकलं असेल तुम्ही तो शब्द, मी तर घेत नाही. अरे काही तुम्हाला स्टँडर्ड आहे की नाही?
सतीश बांगरेचे पाकिट मार. हा, सतीश दादांनी पण त्यांना मदत केली मधल्या काळात. तुमचं पाकिट मारलं किती लाखाचं. तुम्हाला काही फरक पडत नाही गाडीचा, पण मारलं ना पाकिट. पकडला पडे गाडीचा क्विक जाईल तिथं पाकिटच मारित आहे त्या. अजून मोर ऐका, पिचड साहेब त्यांनी पण सभापती उपसभापती करण्यामध्ये त्यांचाही रोल होताच साहेब. त्यांचंही पाकिट मारलं. मधल्या काळात मी पिचड साहेबांचा विरोध करेन, त्यांचं ते काय करणार नाही, काहीतरी होतं त्यांचं असं वाक्य काढलंय मी, ते व्हिडिओ काढलाय तो. एक व्यासपीठावर येणार नाही, त्यांच्या दावणीला बांधणार नाही. मग काल वैभवराव कोण आहेत, पिचड साहेबांचेच कोणतरी आहेत ना, त्यांच्या दावणीला गेलाच ना तू, बरोबर की नाही. त्यानंतर कोण, अलीकडच्या काळात आपले शिंदे साहेबांनी सुद्धा उपकार केलेत. पण ज्या माणसाचा इतिहास फक्त पाकिटमारीचाच आहे, तो माणूस त्यांच्याशी सुद्धा एकनिष्ठ राहणार नाही, याची मी तुम्हाला 100% ग्वाही देतो. आणि एवढं बोलण्याचं कारण ते म्हणे काय, ते कार्यक्रमामध्ये पुण्याचा एक मुंबईचा डान्स करत होता म्हणे तिकीट मिळाल्याच्या आनंदामध्ये. अरे जी जयंती होती, राघोजींची जयंती होती, त्या आनंदामध्ये आम्ही डान्स केला तर काही चुकीचं नाही. तुम्ही तांडव करता, समाजामध्ये फूट पाडता, त्याच्यापेक्षा आनंदानं नृत्य केलेलं कधीही चांगलं आमच्या राघोजींसाठी. अरे तुम्ही सगळे जातीवादी आहात, समाजामध्ये फूट पाडता. एवढंच नव्हे तर आदिवासींच्या 2 जमातींमध्ये सुद्धा फूट पाडता. आणि तुम्ही राजकारण करता, लहान मुलांना दारू पाजून वाईट मार्गाला लावता आणि वरून आम्हाला उपदेश करता. आणि आमदार साहेबांचा आग्रह काय असतो, आपल्याला एक चांगला समाज घडवायचा आहे. खरं म्हणजे तरुण पिढी जी निर्व्यसनी ती घडवायची आहे. अशा प्रकारचा आदर्श बाळगणारा माणूस जो जेव्हा स्पष्ट बोलतो, अरे कोणता राजकारणी आहे की एकदा मतदाराला दुखवून समाज घडवण्याची भाषा करतो, ते रिस्क ते घेतात. आणि तुम्ही त्याचं राजकारण करून लोकांना पेटून समाजामध्ये तेढ निर्माण करता, हे चुकीचं आहे. मी यांच्यासोबत आलो होतो यासाठी. हा माणूस समाजासाठी लढतो, आपल्या तालुक्यासाठी लढतो, अहोरात्र त्यांचा संपर्क असतो. त्याचबरोबर विकासाची गंगोत्री आपल्या तालुक्यात त्यांनी त्यांच्या कमीत कमी 2.5 वर्षाच्या काळामध्ये जवळजवळ 2,500 कोटीची कामं आणली. मला सांगा, इतका निधी कधी आला का पूर्वी? पण जर हा माणूस कामाचा असेल, आपल्या समाजासाठी लढणारा असेल, त्या सह्याद्री अतिथीगृहावर असेल, तिकडे आपल्या त्या महिला औद्योगिक विकास मामला तिथं असेल, तिथे मुख्यमंत्र्यांकडे असेल, नागपूरला असेल, मुंबईच्या मोर्चात असेल, ठाण्याच्या मोर्चात असेल, नाशिकच्या मोर्चात असेल, प्रत्येक ठिकाणी जर समाजासाठी हा माणूस लढत असेल, तर माझा पिंड समाजसेवकाचा असल्यामुळे मी या माणसाला 100 पैकी 100 गुण देतो आणि त्यासाठी या माणसासोबत राहतो. अरे आदिवासीच्या नावावर आपण निवडून येतो, अरे माणूस बरं ना, आदिवासींची कामं करतोय, आदिवासींच्या सामाजिक प्रश्नांसाठी लढतोय. तो 190 एकर जागा आदिवासीची बळकत नाही. हो वकील साहेब, बघा हेरा जाऊन त्या डांगाणात तिकडं करा मोजण्या. आणि काही राजकुमार म्हणतात एक पुण्याला राहतो, एक मुंबईला राहतो. अरे मायाबाना जर 8-9 रिसाटा बांधली असती ना, तर मी 24 तास नाही 48 तास इथंच राहिलो असतो. माझ्या बापांनी 8-9 रिसॉर्ट जर बांधले असते तर मी 24 तास नाही 48 तास इथंच राहिलो असतो. पोटा पाण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणं, कष्ट करणं काही चूक नाही. राजकारणातून लोकसभा आली पैसे, विधानसभा आली पैसे. एकाने तर परवा 25 लाख घेतले. लोखंडे साहेब एवढे भडकले, त्याचं नाव घेत नाही, ओळखून घ्या. अशा प्रकारची जनता आहे हो. यांच्याकडून काय आदर्श घ्यायचा? आणि जेव्हा ते आमच्यावर बोलतात तेव्हा त्यांनी त्यांची इयत्ता तपासावी आणि मग आमच्यावर बोलावं. मित्र, समशेरपूर गटातून मी इच्छुक आहे, अजून फायनल नाही. काही म्हणतात मग तुम्ही विधानसभा सोडून खाली का आलात? अरे काही काही घराने 10-10 विधानसभा लढून सुद्धा जर 8-8 रिसॉर्ट बांधत असतील तर मला प्रश्न पडतो, अरे मी 2-3 विधानसभा लढलो तर आर्थिकदृष्ट्या बऱ्यापैकी वीक झालो, त्यामुळे आता विधानसभा लढायची कुवत माझ्यात राहिली नाही. हे तर मान्य केलं पाहिजे. मग कमीत कमी लोकांनी आग्रह केला, उभं केलं, ठीक आहे, चांगली मतही मिळाली होती, आपला नशिबाचा भाग आहे.
पण जर जिल्हा परिषद माध्यमातून जर काही समाजसेवा करता येत असेल, आपल्या गटाची काही कामं आमदार साहेबांच्या मार्फत करून घेता येत असतील तर का करू नयेत या विचाराने मी आज त्यांच्यासोबत आहे. मला माहिती आहे की जिल्हा परिषदेमध्ये फार कामं नाही आहेत, पण आपल्या जीवनाशी निगडीत कामं असतात ती सगळी जिल्हा परिषद मार्फत होतात. वणी तुम्ही पंचायत समितीला होतात तर त्या मार्फत आपण तुमचं वीज असेल, रस्ते असतील, पाणी असेल, वैद्यकीय सेवा असेल, वीज असेल, हे सगळ्या गोष्टी आपण त्यामार्फत करू शकतो. ज्या गोष्टी आपल्याला शक्य नसतील त्या करण्यासाठी आपले आमदार साहेब सक्षम आहेत, पण त्यांना आपण एक चांगल्या प्रकारची मदत करण्यासाठी गटातून आपण जर चांगली ताकद दिली तर नक्कीच काही एक कामं आम्ही करू, काही साहेबांच्या मार्फत करून घेऊ. बरंच करण्यासारखं आहे. समशेरपूर गटात जर पाहिलं मित्र, आपला सगळ्यात पहिला प्रश्न असेल तर तो पाण्याचा आहे. आणि सुदैवानं आपण आमदार साहेब जवळजवळ 6 वर्षापासून साहेब आमच्या गटामध्ये वेळेवर पाणी सुटतंय. म्हणजे पूर्वी पाणी अडवा आणि आमची जिरवा असं व्हायचं वकील साहेब. आजकाल तसं होत नाही. आमचं नियमित पाणी त्या जास्त ना पाळ्या रोटेशन ते सुटतात वेळेवर. आणि भविष्यात सुद्धा मोरदरीचं असेल, तिकडे पिंपळदरवाडीचं असेल, किंवा आता अलीकडे जो आपलं बॅकवॉटर आहे, बितिंग्याचं पाणी जे पश्चिमेला जातं ते वळवून जो आपण पूर्वी केलेला आहे कॅनॉल तो फुटलेला आहे, पण पुन्हा सर्वे करून तो चांगल्या प्रकारे किंवा RCC बांधकाम करून ते पाणी पूर्वेकडे कसं वळवता येईल त्यासाठी 19 लाख निधी आमदार साहेबांनी मंजूर केलाय. त्याचा लवकरच सर्वे होतोय. म्हणजेच काय की आपल्या गटामध्ये पाण्याचा प्रश्न सुटेल. त्यानंतर पर्यटन. मी कित्येक वर्ष आपला जो 12 गाव पठार आहे तिथली 5-6 गाव आहेत, त्यांचं तापमान घेत असतो. महाबळेश्वर आणि तिकडचं बिताका यांचं तुलना करत असतो. बऱ्याचदा आपलं बिताकाचं तापमान महाबळेश्वर पेक्षा थंड असतं. आणि मला सांगा, मुंबईचं पर्यटक 10-12 तास खर्च करून महाबळेश्वरला जाण्याऐवजी जर त्या पठार भागामध्ये आपल्याला प्रति महाबळेश्वर निर्माण करता आलं तर तो समृद्धी हायवेनी म्हैसळण घाटातून किती 2 तासात तिथे पोहोचू शकतो. आणि लवकरच तुम्ही 6 पैकी 6 गट निवडून द्या. आपले साहेब मंत्री होत आहेत, मंत्री झाले की साहेब पहिले आमचं प्रति महाबळेश्वर आम्हाला तिथे निर्माण करून द्या. पर्यटन विकास करा. आमच्या पठार भागाचा प्रश्न सुटेल. आमच्या समशेरपूर गटाच्या त्या मुलांना तिथे रोजगार मिळेल. अशा प्रकारची विनंती करतोय. बोलण्यासारखं भरपूर आहे, उशीर बराच झाला आहे, परंतु आपलं पर्यटन झालं, पाण्याचं झालं, रस्त्याचं सुद्धा देवटाण ते म्हैसळण ऑलरेडी मंजूर आहे. थोडी कामाची गती हळूहळू आहे, पण आता लवकरच कडी पण पडायला सुरुवात झाली. काम सुरू झालंय आणि या इलेक्शनच्या अगोदर काम बऱ्यापैकी गतिमान होईल अशी मला खात्री आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद माध्यमातून जसं दादांनी सांगितलं की आपल्या प्रत्येक शाळा डिजिटल करायची आहे. माझ्या डोक्यात एक कन्सेप्ट आमदार साहेब, प्रत्येक गावामध्ये तुमच्या डोक्यात आहेच, प्रत्येक गावामध्ये आपल्याला 3 गोष्टी एकत्र द्यायच्या. एक कुस्तीचा हौदा, त्याला लागून व्यायामशाळा, आणि जर पहिल्या मजला केला तर त्याच्यावर वाचनालय, 3ऱ्या मजल्यावर फक्त अभ्यासिका, आणि त्याच्यामध्ये एक डिजिटल बोर्ड ऑनलाईन. समजा उद्या मुंबई पुण्यामध्ये नाशिकमध्ये चांगले लेक्चर देतील, ते लेक्चर आमची मुलं शाळेत बसून त्या हॉलमध्ये बसून त्याचा लाभ घेतील. अशा प्रकारे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुद्धा आपण करू शकतो असं मला वाटतं. चौधरी साहेब, डॉक्टर साहेब, बरोबर आहे ना? शक्य आहे वकील साहेब? म्हणून बऱ्याच गोष्टी आहेत, यासाठी आपल्याला मदत लागेल. ZP सदस्याला तसे लिमिटेड अधिकार आहेत, पण आमदार साहेब आपल्या पाठीशी आहेत. उद्या ते मंत्री होत आहेत आणि मंत्री झाल्यानंतर ते पूर्ण महाराष्ट्राचं बघतील. त्यावेळेला या त्यांच्या 6 गटामधल्या 6 शिलेदारांची मदत त्यांना होईल आणि ते काम करण्यासाठी सक्षम माणसं आपल्याला द्यावी लागतील. म्हणून आपण सर्वांनी यावेळेस विचार करा, अरे एक माणूस फक्त आमदार असताना जर एवढा निधी आणू शकतो तर मंत्री झाले तर किती निधी आणेल, किती विकास करेल? हा माणूस 24 तास फक्त जनतेमध्ये असतो. विकासाची फक्त त्यांच्यामध्ये डोक्यामध्ये चर्चा असते आणि फक्त समाजाचा विचार असतो. अशा माणसाला ताकद देण्यासाठी येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये आपण खरं म्हणजे ताकद लावूया. आणि विरोधकांनी बरेच काही प्रश्न निर्माण केलेत. ही फक्त आज काय झाकी होती. येणाऱ्या काळामध्ये उत्तर चांगल्या प्रकारे देऊ आणि पुराव्यानिशी देऊ. सगळे पुरावे आहेत आपल्याकडे. आणि म्हणून मित्रांनो, एका बाजूला जातीचं राजकारण करणारे, कुठल्या तरी प्रतिगामी शक्तीबरोबर जाणारे,
स्वार्थाचाच विचार करणारे 4-5 पदं घरात असून आणखी पदं पाहिजे, आणखी पदं पाहिजे. अरे किती हाव आहे, कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण जिल्हा परिषदा, पंचायत समित्या या त्या गटातल्या लोकांचं नेतृत्व तयार करण्यासाठी असतात. एका घरातले 10 उमेदवार उभे करण्यासाठी नसतात. हे पद त्यांच्याकडे, ते पद त्यांच्याकडे, ते पद त्यांच्याकडे. अरे पण आजपर्यंत तुम्ही जिल्हा परिषदा, प्रकल्प कार्यालय, कारखाना, जिल्हा बँक, तालुका युवक काँग्रेसचं अध्यक्षपद, त्याच्यापूर्वी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद, समाजासाठी काय केलं ते सांगा. फक्त 350 एकरची पाण्याची परवानगी घ्यायची आणि पाणी कुठं मुरते वकील साहेब शोधा. बरोबर ना. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये खरं म्हणजे भंडारा दादा सही तुम्हाला काम पडणार आहे. तिकडचं अतिक्रमण काढायचं काहीतरी चालू आहे, मोठं षडयंत्र आहे. आणि म्हणून ही लहान मुलं आहेत, ज्यांच्या टपऱ्या आहेत, ज्यांचे टेंट आहेत, त्या लोकांवर मोठं संकट येत आहे. तेव्हा आपण सगळं एकत्रितपणे आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याला विरोध करू. या तरुणांना खरं म्हणजे त्यांच्या व्यवसायापासून कोणीही परावृत्त करू शकणार नाही अशा प्रकारचा लढा द्यावा लागेल. फार वेळ न घेता येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या काळामध्ये आपण समोरच्यांनी प्रश्न उचलले, त्याला उत्तर ठरलेलं आहे. कारण आम्ही निर्मळ आहोत, तुम्ही बरबटलेले आहात. तुमचं आम्ही वस्त्र आदर करू का तुम्हाला तुमची लाज राखता येणार नाही. सगळ्या पुराव्याशी बोलू. हे बोलण्याला सुद्धा ताकद लागते, हिंमत लागते. अरे आम्ही पैसे घेऊन कुणाला पाडलं नाही, लढतोय प्रामाणिकपणे लढतोय, राजकारण करतोय प्रामाणिकपणे करतोय. साथ देण्यासाठी मी इकडे खरं म्हणजे आज या पक्षात येतोय, जिल्हा परिषद लढवतोय. यात कमीपणा काही नाही. जेव्हा समाजाप्रती तुमची खरं म्हणजे दिल्लगी असते, अटॅचमेंट असते, तेव्हा तुम्हाला काहीतरी एक व्यासपीठ जर असेल तर नक्कीच आमदार साहेबांच्या आशीर्वादानं, मदतीनं, त्यांच्या नेतृत्वाखाली आपण या तालुक्यात, या गटात काहीतरी कामं करूया. सामाजिक प्रश्नांवर एकत्र येऊया, त्यासाठी लढूया. तालुक्याच्या प्रश्नांसाठी एकत्र लढूया. बरेच प्रश्न आहेत, आजच सगळं बोलायची काही गरज नाही. या प्रसंगी आपण सर्वांनी इथं बहुसंख्येनं उपस्थिती लावली आणि माझं तोडकं मोडकं भाषण ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.